नमस्कार. आज आहे गौरी पूजन. तर त्यासाठी मला पुरणपोळ्या द्यायच्या आहेत, मोदक द्यायचे आहेत. तर ही ऑर्डर आली आहे एक स्पेशल व्यक्तीकडून, ज्यांच्याकडून मी गेले 4 वर्ष प्युअर सिल्कच्या साड्या खरेदी करते. विशेष म्हणजे आम्ही दोघे अजूनही एकमेकींना भेटलेलो नाही आहे, पण आमची मैत्री इतकी छान झाली आहे की अगदी विश्वासाने एकमेकींना आम्ही मनातल्या सुखदुःखाच्या गोष्टीही सांगतो. तर अशी ही माझी नवीन सखी वृषाली, नवीन म्हणजे 4 वर्ष झाले, वृषाली महाजन या राहतात पुण्याला, आणि तिकडनं त्यांनी मला ऑर्डर दिली आहे जी पनवेलला मला त्यांना डिलिव्हर करायची आहे. तर आता मी इथे काय केलं की पहिले चण्याची डाळ भिजत घालून घेतली. कमीत कमी मी ती 4-5 तास भिजत घातली, आणि आता इथे ही मी उपसून शिजायला ठेवणार आहे. तर आधी मी कुकरचं झाकण लावणार नाही आहे. 2 ग्लास भरून मी ही डाळ भिजत घातली, म्हणजे अर्धा किलो डाळ भिजत घातले. आता यात पाणी घालून शिजायला ठेवणार आहे. मी कुकरचं झाकण यासाठी लावणार नाही आहे की ही शिजवताना मध्ये मध्ये आपण जो फेस येतो तो जर काढून घेतला तर आपल्याला पुरणपोळी खाल्ल्यावर ॲसिडिटी कधीच होत नाही किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तर ही डाळ अशी शिजायला लावायची आहे, आणि एक साईडला मी आता पीठ भिजवून घेते. तर इथे मी 2 वाट्या 0 नंबर बारीक रवा घेतलेला आहे. तर या 2 वाट्या बारीक रवा घेतलाय, आणि बाइंडिंगसाठी मी थोडासा मैदा घेणार आहे. हा अगदीच पाववाटी घेतलाय, आणि आता यामध्ये कणिक घ्यायची आहे. कणिक जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त वाटी, असं करून 3 वाट्यांचं प्रमाण इथे आपलं झालेलं आहे. यात मीठ घालून घ्यायचंय आणि हळद घालून घ्यायची. नॉर्मल पाण्यानेच सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचंय. रवा असल्यामुळे ते पाणी ॲब्झॉर्ब करतं, म्हणून थोडं आधीच सैलसर भिजवायचं. आपलं पुरण तयार होईपर्यंत पीठ इतकं छान भिजतं की आपण पोळ्या आरामात करू शकतो. यावेळेस मी कुकरचं झाकण बंद न करताच पुरण करायचं ठरवलंय, कारण डाळ चांगली 4-5 तास भिजल्यामुळे तिला शिजायला जास्त वेळ लागणार नाहीये. तर इथे मी हळूहळू करत थोडं थोडं पाणी घेऊन हे मी सगळं पीठ एकसारखं करून घेते. इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे. या पोळ्या खूपच छान, अगदी खुसखुशीत होतात आणि चवीलाही खूपच छान लागतात. तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा. या लाटायलाही खूप छान मिळतात, पण याचं प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे अगदी घ्या. आणि अजून याची प्रक्रिया अशी आहे की हे 2-3 वेळा मध्ये आपल्याला सारखं करावं लागतं. ते कसं ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आता हा आपला गोळा झालेला आहे. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि
व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हळद घातल्यामुळे रंगही छान येतो पोळ्यांना. दिसायला पोळ्या खूप छान दिसतात झाल्यावर. आता यामध्ये मी इथे तेल न घालता थोडा वेळ आधी झाकून ठेवलंय, अगदी 5-10 मिनिटासाठी, कारण ते पाणी ॲब्झॉर्ब करणार आहे. इथे आता हे मी डाळीवर आलेलं सगळं फेस काढून घेते, जेणेकरून आपल्याला ती पचायला हलकी जाईल. पण डायरेक्ट कुकरचं झाकण बंद केलं तर हे सगळं आतल्या आत आपल्याला पोटाला त्रासदायक आहे. इथे ही डाळ आता आपली ऑलमोस्ट शिजलेली आहे. तर आपण 2 ग्लास डाळ घेतली होती, त्या हिशोबाने इथे मी आता पाऊण ग्लास गूळ घेते आणि पाव ग्लास साखर. तर हे एका पेल्याचं प्रमाण आहे. असं आपल्याला पुन्हा एकदा करायचं आहे, म्हणजेच आपण 1.5 ग्लास गूळ आणि अर्धी वाटी साखर हे प्रमाण 2 ग्लासला होतं. लक्षात आलं का? एका ग्लासाचं प्रमाण आहे. 1 ग्लास डाळ जर तुम्ही भिजत घातली असेल तर त्याला पाऊण ग्लास गूळ आणि पाव ग्लास साखर या प्रमाणात गोडाचं प्रमाण घ्यायचं. अगदी परफेक्ट होतं ते. यातच आपल्याला साखरही घालून घ्यायची आहे. ही डाळ आपल्याला जितकी मोडता येईल ती मोडून घ्यायची कुकरमध्येच. गॅस चालूच आहे. मी इथे मोडून घेते, म्हणजे मग आपल्याला जेव्हा आपण गूळ घालतो तेव्हा जास्त मेहनत करावी लागत नाही. तुम्हाला दिसत असेल इथे डाळ चांगली शिजलेली आहे. ते पाणी काढून झाल्यानंतर, म्हणजे फेस काढून झाल्यानंतर तुम्हाला हवंय तर तुम्ही एखाद दुसरी शिटी करू शकता, तरी चालेल. यात आता आपण जे सर्व गूळ वगैरे तयार करून घेतलंय ते घालून घ्यायचं. एकत्रच घालायचं सर्व. आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं. पाणीही काढायची मला गरज लागली नाही. पाणी अगदी परफेक्ट त्याला झालं आणि डाळ छान शिजली. आता जसं गूळ वितळेल तसं हे व्यवस्थित मिक्स होईल. इथे मी आता हे पीठ एकदा चेक करते. तर हे असं आपटून त्याला नॉर्मल करायचं, म्हणजे जे रवा आहे आपला
तो छान मऊ होतो. तसा बऱ्यापैकी झालेला आहे. जेव्हा जेव्हा आपण ह्याला सारखं करायला घेतो तेव्हा तेल पाण्याचा हात लावायचा आणि असं आपटून आपटून आपण पीठ करून घ्यायचं तयार. पोळ्या करेपर्यंत 3 ते 4 वेळा ही प्रक्रिया करायची, 15-20 मिनिटाच्या अंतराने. पीठ अगदी छान होतं आणि आपली पोळी खूपच सुंदर होते. इथे आता आपण पुरण बघूया. याच्यामध्ये मी जायफळ घालून घेते आणि वेलची पूडही घालायची आहे. थोडंसं अगदी चिमूटभर मीठही घालायचं आहे, म्हणजे मग चव चांगली एनहॅन्स होते. इथे जायफळ वेलची पावडर सर्व घालून झालेलं आहे. मीठही घातलेलं आहे. आता हे सर्व आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण याचं पुरण करायला जाळीवर टाकूया. गरम असताना जर तुम्ही पटापट पुरण केलं तर अगदी भराभर होऊन जातं. छान म्हणजे व्यवस्थित होतं, वेळ लागत नाही. पण गरम असतानाच करायचं. इथे मी जाळी तयार करून घेतली एका पातेल्यावर ठेवून आणि गरम गरम असं पुरण वाटून म्हणजे यातनं गाळून घेणार आहे. हे असं चमच्याने करायचं किंवा मॅशरने करायचं. मॅशरने जरा फास्ट काम होतं, किंवा थोडं कोमट झाल्यावर मिक्सरला लावलं तरीही चालेल. पुरण यंत्र असेल तर पुरण यंत्रातनं काढलं तरीही चालेल. तर असं आपल्या इथे पुरण तयार होत आहे. तर ही ऑर्डर 11:30 पावणे 12 पर्यंत पनवेलला द्यायची आहे. वृषालीचं सासर पनवेलला, म्हणजे पनवेलला त्यांचे सासू सासरे आहेत, तर तिथे त्या आज जाणार आहेत. आणि त्यांनी मला मोदक आणि पोळ्यांची ऑर्डर दिली आहे. पूर्ण जेवणाची ऑर्डर दिली होती, पण मी ती जावेला सांगितली करायला, कारण की मला इथून पॉसिबल नव्हतं ऑर्डर पोचवणं सगळंच. जर माझे मिस्टर घरी असते तर मे बी मी ही ऑर्डर अजिबात कोणाला दिली नसती. मला स्वतःलाच वृषालीला करून द्यायला, खायला घालायला आवडलं असतं. पण झालं असं की परेशना आज कामावर जावं लागलं आणि मग ऑर्डर घेऊन जाणार कोण हा प्रश्न होता. तर इथे मी अशी ही पोळी मी नेहमी आधी अर्धी हाताने करून घेते. हे असं केल्यामुळे पुरण सगळं व्यवस्थित सगळीकडे पोचतं आणि मग आपली पोळी छान बनते. नेहमी ही प्रक्रिया करायची, म्हणजे मग पोळ्या आपल्या खूप छान होतात. इथे मैदा किंवा तांदळाचं पीठ लाटायला घ्यायचं
तांदळाच्या पिठाने खूप भरभर लाटल्या जातात, पण मग आपण ती पोळी झाडून घ्यायची, नाही तर सगळं पीठ पीठ तोंडात येतं. मला तेल पोळ्या करायची सवय जास्त असल्यामुळे असा मी पोलपाट बऱ्याच वेळा फिरवून घेते. कारण ही रवा असल्यामुळे सारखी हाताळणं म्हणजे पोळी फुटू शकते, म्हणून ही अशा प्रकारे लाटायची. तव्यावर मी पहिले तूप घालून घेतलंय. तर ही पोळी आपण शेकवून घेऊया. दुसऱ्या साईडनी पण मी तूप घातलंय. हे पहा, मस्त आपली खमंग पोळी तयार झाली आहे. तो मला कुठे आहे माहिती नाही, ठेवलाय कुठे. मी आल्याला कुठेतरी बघितलेला, पण मला आठवत नाही मी कुठे बघितलेलं. छान दिसत आहेत की नाही. काय आली पुरणपोळी मला येते ना आरामात 3 ते 4 दिवस बनत नाही, आणि हा कमी करत नाही. आणि जशी शिळी होते ती अजून छान लागते. त्याला अजिबात समजत नाही. आम्ही घेते डिस्पोजेबल कशाला. हा घे घे घे, मावशी नाहीये. नाही, मला काचेच्याच प्लेटीत पहिली पोळी जर वाचून व्यवस्थित झाली आम्हाला काय की आपला कॉन्फिडन्स वाढतो. एखादी मावशी आपण भरभर लाटू शकतो. पहिली पोळीच बिघडली की मग इतका कंटाळा येतो की त्या कंटाळ्यामुळेच पुढच्या पोळ्या बिघडत जातात. किती सुंदर दिसते पोळी, रंग पण छान आलाय. रव्याच्या पोळीचं टेक्स्चरच वेगळं असतं. काही तयार आहेत. आता वृषाली बोलतील. हॅलो, मी वृषाली महाजन पुण्यातून. मी हा छोटासा फीडबॅक व्हिडिओ माझं त्यांच्यासाठी तयार करते आहे. ओके, मी गौरी गणपतीच्या सणासाठी तुम्हाला माहितीच आहे की पूर्णावरणाचा सगळा स्वयंपाक असतो. सो यावर्षी पण 1 सप्टेंबरला आमच्याकडे गौरींचं जेवण होतं, आणि दरवर्षी आम्ही घरीच करतो, पण यंदा आमच्याकडे 3 लहान बाळ आहेत. सो आम्ही पुरणपोळी वगैरे बाहेरनं मागवायचं ठरवलं, पण वेळेवरती आम्ही जिथे ऑर्डर दिली होती तिकडनं अनफॉर्च्युनेटली कॅन्सल झालं. सो आम्ही सगळेजण खूप स्ट्रेसमध्ये होतो आणि कळत नव्हतं कुठे हेल्प मागावी. सो पटकन मानसीताईंचं नाव माझ्या डोक्यात आलं, आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही पनवेलला ऑर्डर देऊ शकता का. सो शी सेड की हो मी देते. म्हणलं की मग पुरणपोळी मिळणार आहे मानसीताईंच्या हातची, तर मोदकाचं तर संधी सोडायलाच नको. सो मी 21 मोदक आणि पुरणपोळीची ऑर्डर मानसीताईंना दिली होती, आणि नो डाऊट त्यांच्या हातची चव अप्रतिम आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्कीच ट्राय करा. हातवळणीचे अप्रतिम उकडीचे मोदक, केशर ड्रायफ्रूट मोदक मी मागवले होते. ते बघता बघता 15 मिनिटात अक्षरशः 21 मोदक संपले, आणि नंतर आमची झुंबड लागली होती की एक उरलाय की आता कोण संपवणार. सो नक्कीच तुम्ही ट्राय करा. त्यांच्या हातची चव आजही रेंगाळतीये माझ्या जिभेवरती. अप्रतिम उकडीचे मोदक होते, आणि पुरणपोळ्या पण खूप सुंदर होत्या. व्यवस्थित पुरण भरलेलं होतं, आणि छान मोठी पुरणपोळी होती. अजिबात तेलकट नाही. छान साजूक तूप वापरून त्यांनी ती पुरणपोळी केलेली होती. सो पुरणपोळ्या पण खूप सुंदर होत्या, आणि उकडीचे मोदक तर त्यांचा डाव्या हातचा खेळ आहे तो. सो नक्कीच तुम्ही ट्राय करा पुरणपोळी उकडीचे मोदक मानसीताईंच्या हातचे. सो थँक्यू सो मच. तुम्ही डोंबिवलीहून पनवेलला ती ऑर्डर वेळेमध्ये मला पोहोचवली. खूप खूप धन्यवाद.
यावर्षी तर दिलीच ऑर्डर, नक्कीच पुढच्या वर्षी पण आम्ही तुमच्याचकडनं ही ऑर्डर घेऊ. थँक्यू. कसा वाटला आजचा व्हिडिओ बघायला? गणपतीचे माझे सगळे व्लॉग्स किंवा छोटे छोटे व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करताय की नाही नक्की कळवा. आणि खूप दिवसापासून लोक म्हणाले की मोदक झाले, आता आम्हाला पुरणपोळ्या दाखवा. तर गौरींच्या प्रसादासाठी आज माझी ऑर्डर होतीच म्हणून मी तुम्हाला रव्याच्या पुरणपोळ्या करून दाखवल्या. तर आता मला एका म्हणजे फॉलोअरनी मला सांगितलंय की ताई तुम्ही आम्हाला गव्हाच्या पिठाच्या करून दाखवा, मैद्याच्या करून दाखवा. तर मी आता पुरणपोळ्यांचे ट्युटोरियल पण चालू करीन. पहिले मी मोदकाचं कंप्लीट करून घेतलेलं आहे. ऑलमोस्ट आपले 1 ते 13 ट्युटोरियल झालेले आहेत आणि काही शॉर्ट्स वगैरे करून 20-25 व्हिडिओज आपले नुसते मोदकांचे झालेले आहेत. तर आता आपण पुरणपोळीवर काम करूया. आणि आज आता मी गौरीला जाऊन आले जस्ट. आवाज अक्षरशः बसलेला आहे कारण गणपतीमध्ये तुम्ही जर आमचे व्लॉग बघाल आरत्यांचे, विसर्जनाचे वगैरे, तर खूप धम्माल केली, नाचलो, ओरडलो, गाणी म्हटली, आरत्या म्हटल्या, त्यामुळे आवाजाचं फार वाट लागलेली आहे. तर तुम्हाला अगदी आमचे व्लॉग्स कसे वाटतायत आणि गणपती तुम्ही पण सगळ्यांनी एन्जॉय केलं का? पुन्हा सगळ्या म्हणजे ज्या ज्या गणेश भक्तांना पुरणपोळ्याही बघायच्या होत्या, मोदक काम केलं होतं. मला खरं तर ना खूप व्हिडिओज म्हणजे मला खूप फोन आले आणि लोकांनी मला सांगितलं की थँक्यू ताई, तुमचे व्हिडिओज बघून आम्हाला गणपतीमध्ये खूप सर्व मोदक करायला इझी केलं. त्यामुळे मला इतका आनंद झाला की माझे सगळे फॉलोअर्स इतके खुश होते आणि त्यांचा आनंद बघून माझा आनंद द्विगुणित झालेला आहे. तसंच आता आपण काम करणार आहोत पुरणपोळ्यांवर. म्हणजे कसं होईल की आता गौरीपासून आपण पुरणपोळ्यांचं काम चालू केलं की नवरात्रीपर्यंत आपल्याला त्याचा यूज होईल. तर जसं जसं एक एक सण येतो तसा तसा आपण एक एक पदार्थ जो त्यावेळेला अनुसरून असेल तो करत जाऊया. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी इथेच थांबते, तुमची सगळ्यांची रजा घेते. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशी दिसतेय मी? चला तर मग भेटूया. धन्यवाद.